डीजे डीजे त्याच दरम्यान आपण पाहतोय जतीन स्पोर्ट्सचे प्रॉपरेटर मालक अर्थातच उदयजी आहिर साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. धन्यवाद, आभार. तदनंतर सन्माननीय ललितजी सुळे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येईल. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या श्री क्रीडा मंडळाचे जुने जाणते खेळाडू लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. भगवानजी लोटे साहेब तदनंतर संदीपजी लोटे साहेब एवन जोडी यांच्या माध्यमातून येस धन्यवाद, थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं एक बाईट देणार आहेत जरूर या स्पर्धेबद्दल 2 शब्द ते बोलतील, मनोगत व्यक्त करतात. अंबरनाथ मध्ये ही एक चांगली टुर्नामेंट ऑर्गनाइज केली गेली आहे. आम्ही पण खूप अंडरम खेळलो, पण ही जी आज लोकप्रियता आणि गर्दी जी होती ती अतिशय प्रिय आणि एकदम छान आयोजित केलेली श्री क्रीडा मंडळाचे मी आभारी मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच साहेब. आपण वेळात वेळ कोणाला त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. यस, या स्पर्धेचा आपण पाहतोय खरं हाताने अतूट मेहनत झाली आणि तो क्षण आपल्या समोर टिपला गेला आणि यस लकी ड्रॉ इथे मात्र काढण्यात येईल. बघा प्रेक्षक विनंती असेल बघा प्रेक्षकांना विनंती असेल जाऊ नका, लकी ड्रॉ आहे. याच दरम्यान आपण पाहतोय गोपाल दादा आपले त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. श्री क्रीडा मंडळाचे जुने जाणते खेळाडू लेजंड क्रिकेटर ते देखील आहेत आणि सातत्याने श्री क्रीडा मंडळ म्हटलं तर कबड्डी असेल, क्रिकेट असेल, दहीहंडी असेल, कुठलाही उत्सव असेल, सातत्याने एकी असते आणि ती एकी जरूर आपल्याला पाहायला मिळते 2 दिवसामध्ये. यस लकी ड्रॉ. यस मी विनंती करेन छोटीशी आपण कन्या पाहतोय चिमुकली नायरा आहे तिच्या शुभाचे जरूर काढण्यात येईल. वयाच्या 13 वर्षापासून क्रिकेट खेळतो, पण 50,000 रुपयाची जी पारितोषिक आहे 55,000 आणि 33,000 रुपये फ्री एंट्री हे खूप मोठं चषक आहे आणि म्हणजे आता बोलायचे सगळे शब्द नाही आमच्याकडं. एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाइज करणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे आणि श्री क्रीडा मंडळाने जे ऑर्गनाइज केलं आहे आणि आम्हाला मान सन्मान दिला आहे त्याच्यासाठी मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच साहेब. त्याच दरम्यान आपण पाहतोय लकी ड्रॉ आहे. पहिली चिठ्ठी आलेली आहे. नंबर आहे 411 411. बघा 411 कोणाची चिठ्ठी आहे का बघा. बरेचसे प्रेक्षक थांबले आहेत आपली वाट पाहत. 411 411 लास्ट कॉल. कोण नाही आहे. चला नेक्स्ट चिठ्ठी. हे श्राव्याने देखील एक चिठ्ठी काढलेली आहे 282. चला आहे का कोण 282 आहेत. हळू मित्रा बाबा त्यांनी अशी उडी मारली की बाबा काय आलं या. अरे बाबा हरवलेला तू चिठ्ठी घेऊन पळालेला काय ये. अरे बाबा पप्पा शोधतोय दिवसभर आणि तू इथे चिठ्ठ्या घेऊन फिरतोय ये. त्याला घ्या रे वरती घ्या. त्याला शाळेत जायचंय बॅग घेऊन या. बघू जरा 282 2 चिठ्ठ्या होते काय. 282 यस बॅग देण्यात येईल. कॅमेरासाठी दाखवा तिथे विनंती असेल. यस लोटे चषक ब्रँडिंग आपण पाहतोय लोगो बॅग वरती. उद्या नक्कीच तो शाळेत घेऊन जाईल ती बॅग आणि दाखवेल बाबा मला पण बॅग मिळाली आहे. लोटे चषकावर मी पण होतो 2 दिवस. यस चला एकच बॅग आहे परत येऊ नका. चला चला दुसरी चिठ्ठी.
चला श्राव्य आईच्या शुभ हात से आपण पाहतोय चिठ्ठी उचलण्यात येते. अजून एक चिठ्ठी आहे. काय आहे? 331 331 331 आहे का कोण? 331 बघा बघा चिठ्ठ्या शोधा पेनाने लिहा बघा नसेल तर. अरे बापरे त्याकडे कॅमेरा मारा जरा. 10 चिठ्ठ्या घेऊन बसलाय तो. 331 आहे का कोण? नसेल कोण नसेल. चला नेक्स्ट. चला नेक्स्ट श्राव्या किती नंबर आहे? 372 372 372 कोण आहे का? नाही येत. चला नेक्स्ट. नंबर आहे 407 407 कोण आहे का? आज ती साईडची त्या साईडची पब्लिक आहे ना जाम भरबली होती का? त्या साईडला बॅग जाम गेलेत आज. या फिरून या मित्र फिरून या. 372 होता काय? या लेट आला पण थेट आला मित्र. ये येस मित्र आलाय. मित्र या दादा या. 372 थँक्यू सो मच. चांगले शब्द जरूर ऐकायला मिळतात साहेबांच्या वतीने. 372 आपण त्याला पहिले देणार आहोत. 407 हे दादा आलेले आहेत. प्रथमतः आपण त्यांना बॅग देणार आहोत. येस आपण पाहतोय. येस नाव काय मित्र तुझं? राहुल आलेत. कसं वाटतंय? कधीपासून होतं? सकाळपासून होता काय बॅग भेटेल म्हणून? नाही असं नाही. बॅग भेटेल म्हणून होता का क्रिकेटची मॅच बघायला आले? क्रिकेट मॅच बघायला आलतो. नक्की जोरदार टाळ्या मित्र. यासाठी देखील क्रिकेटची मॅच बघताना असं वाटलं नव्हतं? एक हप्तापासून ते होल्डिंग वर बघतो दादाचे फोटो राहतो पण आलोय मी. कसं वाटतंय? मजा येते का नाही? हो चला. नक्कीच पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येस एक चिठ्ठी अजून उचलण्यात येईल. नंबर आहे 499 499. चला 499 कोण आहे का? आहे या. अजून एक आहे माणूस. फोर 499. अरे तर बॅग साठी बाबा एवढे कष्ट नको करू. या नक्कीच प्रेम आहे क्रिकेटवरचं प्रेम आहे. काय नाव है मित्रा? क्या नाम है? विकी. विकी. कैसा लग रहा है? मैच कैसी हुई? बहुत अच्छी हुई मैच. यहाँ पे बहुत अच्छा लगा मुझे देख के. कहाँ रहता है तू? गाँव देवी. गाँव देवी से इधर से आया. क्या लगता था तेरे को बैग मिलेगा क्या नहीं मिलेगा? मुझे लगता था बैग मिलेगा इसलिए मैं रुका था इतने रात तक. म्हणजे किधर तू? कॉलेज में स्कूल में क्या है? कॉलेज में? स्कूल में. कौन से स्टैंडर्ड? 10th में. मतलब जाएगा कल बैग लेके मैम को दिखाएगा यार नए बैग लिए. हाँ लोटे चेचक अपना ब्रांडिंग दिखाओ. अगले साल आने को बोलो मैम को भी. चलो नेक्स्ट. 383 383 कोण आहे का? 383 बघा. 383 कोण आहे का? कोण नाही आहे. चला नेक्स्ट. 413 413. चला 413. आईला सकाळपासून बसले गाड्या पट्ट्याला लागली एक चिठ्ठी. ये पट्ट्या आलाय दावत रांगडा गडी. ये 413 413. चारशे तेला जाम आनंद होतोय. आज मम्मीला सांगून आलाय बॅग घेऊनच येणार आहे मी, त्याशिवाय घरी जाणार नाही. स्क्रीनवरती आज मम्मी बघत असेल. अरे बापरे काहीतरी मुलगा करून आलाय. रडतोय वाटतं. भाऊक झालाय काय? काय नाव काय तुझं? आयान. आयान नाव आहे. कधीपासून होतं मॅच बघत? दुपारपासून. बॅग साठी होतं का क्रिकेट साठी? क्रिकेट साठी होता. नक्कीच. चला नेक्स्ट. 283 283
बघा 282 झालं, आता 283. चला 283 कोण आहे का? नाहीये. चला नेक्स्ट श्राव्या काढते. नंबर आहे 262. 262 आहे का? लवकर बघा, फायनल कॉल. 262 नाहीये. चला नेक्स्ट बघा, लगेच या का? हे तर तुमचं कॅन्सल करण्यात येईल. लास्ट चिठ्ठी, फायनल लास्ट चिठ्ठी. बघा नशीब कोणाच्या बाजूने झुकतोय. 272. 272 आहे का? बघा 272 नाहीये. चला यस, थँक्यू सो मच सर्वांचं. पूर्णपणे यावेळेस आपण बऱ्याच चिठ्ठ्या काढल्या, ते उपस्थित नव्हते. तेच पूर्णपणे लकी ड्रॉ कंप्लीट झालं आणि वळूया आपण प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. चला यस, दोन्ही टीम्स आपण उपस्थित व्हा. त्याच दरम्यान संपूर्ण प्रेक्षक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मॅगीच्या वतीने देखील विशेष पारितोषिक बॅट्स आपण पाहतोय. 360 स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आणि प्रॉपरायटर देखील आहेत अनंत वाघ उर्फ मॅगी. सातत्याने जरूर पाठबळ असतं त्यांचं या स्पर्धेसाठी. कुठेही स्पर्धा असेल अंबरनाथमध्ये सातत्याने त्यांचे आपोआप पावलं वळत असतात मैदानाच्या दिशेने. आणि आज देखील आपण पाहतोय त्यांच्या वतीने हे बॅट्स जरूर पुरस्कृत करण्यात आले. त्यांच्या वतीनं बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी बॅट्स आहेत. तिघांनाही अवॉर्ड केलं जाईल, अवॉर्ड दिलं जाईल. अवॉर्ड ती बॅट आहेत. हे चमचमणारी ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफी इथे मात्र घेऊन चालण्याच्या दिशेने साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या. बघा छोटी बुक कोणाकडे आहे? ती मेन बुक आहे. रोहित दादा, बुक तुमच्याकडे आहे का? ओके. हॅलो चेक. येस बघा, दोन्ही टीमला विनंती असेल आणि त्याच दरम्यान जे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, त्यांना विनंती असेल आपण देखील उपस्थित व्हा. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. अंतिम क्षण खऱ्या अर्थानं ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट पाहत होतो तो क्षण इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि रंगतदार अशी स्पर्धा खऱ्या अर्थानं संपन्न झाली, पार पडली. हार्डलक टीम पॅन्थर संघ चांगला खेळ तुमचा देखील राहिला. हार्डलक निखिल. बरीचशी मेहनत आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. संपूर्ण या श्री क्रीडा मंडळ असेल, त्यानंतर संपूर्ण आयोजन कमिटी सातत्याने आपण जर पाहिलं तर
केतनजी लोटे असतील, गोरखजी गोने, रोहित यादव, तदनंतर दिवेजी कदम, विकी रावते, तदनंतर अक्षय पलंगे, अक्षय मेत्रे, अनंत वाघ, तदनंतर साई मुरलियार, तदनंतर मॅथ्यू, तदनंतर आपले DJ गुन्ना, बरीचशी कामगिरी त्यांनी भरपूर केली. तदनंतर आपले सागरजी लोटे असतील आणि कृष्णा देखील. हॅलो चेक. येस, याच दरम्यान आपण पाहतोय यथोचित मान सन्मान आपण जरूर करणार आहोत, ज्यांनी अतूट मेहनत केली या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थाने आपले लाडके पंच अर्थातच अजित निकम सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. ही अंपायरिंग जर आवडली असेल ना अंबरनाथकरांनो तर जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत मित्रांनो तुम्ही. येस, अजित निकम सर यांच्यासाठी आपण पाहतोय 2,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे जरूर. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय इथं यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येईल. सन्माननीय अनिताताई लोटे यांचे शुभ हास्य. जोरदार टाळ्या मित्रांनो अजित निकम सरांसाठी. एकदा अंपायरिंग आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. आपल्या हक्काचा माणूस अजित निकम सर. सातत्यात जर विचार केला सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभरात ज्यांनी आपल्या नावाची छाप सोडली आहे हेच अजित निकम सर. रोख रक्कम 2,500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. येस सर, या सन्माननीय भगवानजी लोटे साहेब यांचे शुभ हस्ते ते त्यांना देण्यात येईल जरूर. जोरदार टाळ्या अजित निकम सरांसाठी देखील. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय अजित निकम सर काय म्हणाल, थोडक्यात सांगा काय वाटलं, कसं वाटलं. सातत्याने अंबरनाथ म्हटलं तर क्रिकेटचे पंढरी आणि तुमचं आणि आपल्या या अंबरनाथचं एक वेगळं नातं आहे, काय सांगाल. खरंच ह्या 2 दिवसात प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलं. आणि खरी गोष्ट आहे की काल इथून गेल्यानंतर जेव्हा सकाळी इकडे इंटरव्ह्यू गेली तेव्हा त्या थिएटरच्या इथून आतमध्ये गल्लीमध्ये आलो, तिथून इथे येईपर्यंत 40 ते 50 लोकांनी शुकशुक केलं. मी विचार करतो कोण आहे, बोलतो सर 1 to go बोलायचे लोक विसरले, आता शुकशुक करतात. चला थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या अजित निकम सरांसाठी. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय आपले सन्माननीय दुसरे अंपायर अर्थात सँडी सर. येस सर, एकदा लास्ट बघा शेवटचा क्षण आहे. तब्बल आपण जर विचार केला 365 दिवसानंतर ही स्पर्धा परत एकदा येणार आहे. ही नामावंत स्पर्धा आहे. 2 आता मात्र 1 to go चा फेम होता आणि ते शुकशुक 2दा झालं पाहिजे सर. 1 to go. जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी. अर्थानं एक दार्शनिक व्यक्तिमत्व आहे अंपायर. नंतर आपण पाहतोय सँडी सरांचा देखील इथे विशेष सन्मान केला जाईल. त्यांना देखील रोख रक्कम आपण पाहतोय 2,500 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याच दरम्यान त्यांना देखील इथे सन्मानित केलं तर जोरदार टाळ्या. एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे, उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत आणि रोख रक्कम 2,500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देण्यात येणार आहे भगवानजी लोटे साहेब यांच्या वतीनं. जोरदार टाळ्या सँडी सरांसाठी देखील. सँडी सर काय म्हणाल, थोडक्यात आपण देखील सांगायचं आहे कसं वाटलं 2 दिवसाचा प्रवास, 2 दिवसांची जर्नी. आपण देखील खेळाडू आहेत, काय म्हणाल. ॲक्च्युली मी एक प्लेयरच आहे आतापर्यंत, पण मला ॲक्च्युली इकडे खेळायला बोलवलं आहे माझ्या ठाण्याची टीमने. बोला आमच्यामध्ये ये आणि खेळ. पण अजितने मला एक 15-20 दिवस अगोदर सांगितलेलं की ते एक टुर्नामेंट आहे, ती चांगली टुर्नामेंट आहे, तू करशील का अंपायरिंग. मी बोलो मी करणार, मला प्रॉब्लेम नाही, पण सॅटर्डे संडे असेल तरच करणार मी, नाहीतर नाही करणार. तर अजितला मी थँक्यू बोलणार, कारण की एवढी चांगली टुर्नामेंट आहे अंबरनाथला झाली आणि सक्सेसफुल झाली ती फक्त दादांमुळे, अजून कोणामुळे नाही. कारण की बॉम्बेमध्ये टुर्नामेंट भरपूर असतात,
अंबरनाथमध्ये कदाचित मला असं वाटतं पहिली की दुसरी टुर्नामेंट असेल, बस अंबरनाथ पहिल्यासारखी टुर्नामेंट नाही होत. कारण की मी पण नासलपामध्ये खेळलो, एक 10-20 वर्ष खेळलो आहे मी. तर मला माहीत आहे की अंबरनाथमध्ये की बाबू आहे, भरपूर लोक आहेत. माझा स्वतःचा टीमचा प्लेअर आहे साईनाथ मुदली यार, तो भरपूर क्रिकेट खेळलो मी पण या अशी टुर्नामेंट, आता ही टुर्नामेंट पुढे कुठे जाणार ते कोणाला ठाऊक नाही की किती लेवलवरती जाणार ही टुर्नामेंट. थँक्यू सो मच. पूर्णपणे अस्मरणीय क्षण होता त्यांच्यासाठी देखील. आणि चलेस DC बॉईज काल जो संघ फायनलमध्ये होता अंबरनाथ लॉर्ड्समधील, त्या संघाचा सन्मान चिन्ह बाकी होता. आपण या आपला देखील सन्मानित केला जाईल. आणि नक्कीच सचिनला देखील कॅश प्राईज होतं 500 रुपयाचं. विकेटसाठी जे बाकी होतं ते देखील त्याला देण्यात येईल. यस सचिन, या चांगला खेळ तुमचा देखील राहिला DC बॉईज. यस, आणि त्याला 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील देण्यात येतोय. तदनंतर आपण पाहतोय प्रवीण कनका, आपण देखील या आपल्यासाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज होतं. सलगचे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सलग नाही, एक चौकार आला त्याच्या पाठमधून. 1000 रुपये ते देण्यात येतोय. मेगा फायनलमध्ये महत्वपूर्ण तो चौकार आला आणि त्या चौकाराने मात्र सामना एका बाजूने पूर्णपणे झुकला, इझी झाला टीमसाठी. हे जोरदार टाळ्या प्रवीण कनकासाठी देखील. जोरदार 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सन्माननीय भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभ हास्य ते देण्यात येतोय. तदनंतर सुमित, त्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज. फिल्डिंग मित्रांनो काय केली होती, जबरदस्त फिल्डिंग. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत सुमितसाठी देखील. काय फिल्डिंग, पूर्णपणे फ्लाइंग सुमित आपल्याला पाहायला मिळाला होता. अडवले होते ते 3 धावा आपल्या संघासाठी, त्याला देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज. तदनंतर आपण पाहतोय जे रनआउट घेतलं होतं ना पहिल्या सत्रामध्ये, त्याला देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज होता. टीम रनआउट कोणी घेतलं होतं मित्रांनो? येस धीरज, आपण या, त्याला देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. यस धीरज, एक उभरता सितारा आहे आणि मोठमोठ्या स्पर्धेतून जरूर तो खेळताना आपल्याला पाहायला दिसतो नक्कीच. त्याला देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. क्रीडाताना 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये असे सातत्याने भरपूर कॅश प्राईज तुम्हाला आज नक्कीच पाहायला मिळाले. सन्माननीय भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभाचे ही स्पर्धा आपण पाहतोय. कॅश प्राईजची भरमार लुटमार करताना जरूर पाहायला मिळतात प्रत्येक खेळाडू. त्यानंतर आपण पाहतोय कृष्णा, यासाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राईज होतं. यस कृष्णा, ज्युनियर कृष्णा, कारण की डॉट घेतला होता, डॉटसाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राईज. त्यानंतर आपण पाहतोय आपला लाडका लॅबो, त्यासाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. यस लॅबो, आपण देखील या. 200 रुपयाचा कॅश प्राईज जरूर देण्यात येतोय ज्युनियर कृष्णा. आणि यस लॅबो, आपण आहात का? यस लॅबोच्या बिहाफ निखिल घेतोय 200 रुपयाचा कॅश प्राईज. बघा नक्कीच कालचं बॅलन्स होते. सँडी सर नव्हते इथे काल उपस्थित, त्यांचं 2000 रुपयाचं कॅश प्राईज होते. आपण घ्यायला यायचं आहे. काल खऱ्या अर्थाने कॅश प्राईज देण्यात आलं होतं, ते उपस्थित नव्हते. आणि अजित निकम सरांचं देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज बाकी आहे, ते देखील त्यांना जरूर देण्यात येईल. येस येस 500 रुपये त्याला देखील ॲड करा. साहेब मी विनंती करेन, अजित निकम सरांचे 500 रुपये बॅलन्स आहेत, नक्कीच ते देण्यात येईल. सँडी सर 500 रुपये कलेक्ट करायचे आपण. अजित निकम सरांचे देखील 500 रुपये आहेत, ते त्यांना नक्की सुपूर्द करायचे तुम्ही. थँक्यू सो मच. येस नंतर आपण पाहतोय यस खऱ्या अर्थानं जिने अथूट मेहनत केली या स्पर्धेमध्ये सातत्याने संपूर्ण टीम कमिटी त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करतो. तदनंतर आपली यूट्यूब लाईव्ह वाहिनी SSS श्री साई स्पोर्ट्स यांचा देखील आपण आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आपले मंडप डेकोरेटर अर्थातच सागरजी लोटे. तदनंतर आपण पाहतोय जे DJ अर्थातच DJ गुना संपूर्ण प्रेक्षकांना नाचवलं, मान्यवरांना नाचवलं आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान इथे नक्कीच करण्यात येईल. नक्कीच मी विनंती करेन प्रथम
प्रथमतः ट्रिपल एस लाईव्ह वाहिनी अर्थात श्री साई स्पोर्ट्स यस आपण देखील या ही स्पर्धा आपण पाहतोय प्रत्येक घरोघरात व्यक्ती बघत होता. तर जर पाहिलं तर पुणे जिल्हा असेल, त्यानंतर रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभरात ही स्पर्धा पाहायला मिळत होती आणि प्रत्येक घरोघरात थेट लाईव्ह प्रेक्षकांना पाहायला जरूर मिळत होतं. यस डीजे गुन्हा प्रथमतः आपले येत आहेत, आपले लाडके सर्वांचे डीजे गुन्हा आणि त्यांनी सर्वांना पाडलंय सुना असे डीजे गुन्हा. चेहऱ्यावरती स्माईल आहे. जोरदार टाळ्या. डीजे आवडला असेल तर मित्रांनो आणि डीजे पुगल त्याचा देखील इथे आभार व्यक्त करतोय. डीजे पुगल आपला देखील खूप खूप आभार. त्यानंतर आपले ट्रिपल एस लाईव्ह अर्थातच श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी आपण पाहतोय. गुड क्वालिटी आणि त्यांना देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे संपूर्ण त्यांच्या टीमला. हे साहेबांच्या वतीने त्यांना देखील खुश केलं जातं. 2000 रुपयाचा कॅश प्राइज संपूर्ण टीमला ते देण्यात येईल. रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण ट्रिपल एस लाईव्ह वाहिनी यांना. येस बघा कॅमेरामॅन होते ते चौघांना त्यांना सगळ्यांना 500-500 रुपये आहेत. येस हा कॅमेरामॅन आणि येस त्याला देण्यात येईल नक्कीच. आणि त्यानंतर आपण पाहतोय आपले स्कोरर निलेशजी वैद्य सर आपण या. येस पुन्हा एकदा आपण पाहतोय निलेश वैद्य सरांना देखील स्कोरिंग आपण पाहतोय अचूक अशी स्कोरिंग केली. जोरदार टाळ्या निलेश वैद्य सरांसाठी देखील ऑफिशियल स्कोरर होते त्यांना देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि ट्रिपल एस लाईव्ह वाहिनी तुमचे स्कोरर होते त्यांना देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तुम्हाला देखील सन्मानित केलं जाईल आणि तुम्हाला देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अचूक अशी स्कोरिंग आहे. जोपर्यंत स्कोरिंग नीट नाही होत तोपर्यंत बॅटर बॉलर काही मिळत नाही. येस चला तुम्ही देखील या स्कोरर ऑफिशियल. जोरदार टाळ्या यांच्यासाठी देखील. बघा येस स्क्रीनवाले देखील उपस्थित आहे आपले दादा या. आपला देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. खऱ्या अर्थानं चौकामध्ये देखील स्क्रीन आहे एक ऑफिशियल आपण पाहतो. या ग्राउंडवरती देखील स्क्रीन आहे आणि प्रत्येक जण या स्क्रीनच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतात. 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देखील देण्यात येतोय जरूर. स्क्रीन आपण पाहतोय पूर्णपणे ही स्पर्धा स्क्रीनवरती पूर्ण अंबरनाथभर प्रत्येक जण येता जाता पाहत होतं. भर चौकामध्ये देखील आस्वाद घेत होतं या स्पर्धेचा. थँक्यू सो मच तुमचं देखील. त्यानंतर आपण पाहतोय आपले मंडप डेकोरेटर्स अर्थातच आपले सागर दादा त्यांचं देखील यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येईल. सागरजी लोटे बरीचशी मेहनत त्यांची देखील आहे या स्पर्धेची. सागर दादा आपण देखील या. हे मंडप आपण पाहतोय खऱ्या अर्थाने त्यांच्या वतीने सजलं गेलंय पूर्णपणे. व्यासपीठ असेल त्यानंतर लाईट्स असतील बॅनर असेल. येस त्यांचं देखील यथोचित मान सन्मान. आपलंच व्यक्तिमत्व आपलं फॅमिली मेंबर आहेत. लाजवाब आयोजन आहे. त्यानंतर खऱ्या अर्थानं लाईव्ह अपडेट ज्यांनी केलंय अप टू डेट ठेवलंय. खऱ्या अर्थाने डिस्को लाईट आपण पाहतोय वरती LED लाईट पाहतोय. दादा आपण या. आपलं देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. लोटे चषक त्यानंतर नाव आपण पाहिलं वरती भगवान दादा लोटे असेल संदीप दादा लोटे वरती नाव येत होतं स्क्रीनवरती. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान जरूर केला जाईल. दादा आपण या. सर यस त्वरित या. अजून पारितोषिक सेरेमनी देखील बाकी आहे. चला हे स्पीडअप करा मित्रांनो. आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देखील आहे बक्षीस साहेबांच्या वतीनं. भगवानजी लोटे साहेब म्हटलं तर चालतं. फिरतं ATM आणि त्या ATM म्हणून कडक नोटा जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज मात्र मनी इन द बँक आहे साहेबांची. आज पूर्णपणे बँकच घेऊन आलेत. त्यानंतर आपण पाहतोय जे खऱ्या अर्थानं जर विचार केला तर संपूर्ण
खऱ्या अर्थानं जे लाईव्ह अपडेटर आपण पाहतोय संपूर्ण कशा प्रकारचे मॅच होत आहेत, काय होतंय, पूर्णपणे अपडेट होतं. संपूर्ण महाराष्ट्रभर बघत होतं. त्या पेजला फॉलो केलं, फॉलोज देखील चांगले आपल्याला ग्रोथ पाहायला मिळते. आणि अचूक अशी व्हिडिओ एडिटिंग असेल, त्यानंतर पूर्णपणे फोटोग्राफी अचूक पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. एक उभरता सितारा फोटोग्राफर आपले लाडके अर्थातच कृष्णा याचा देखील यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येईल. 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देखील इथे देण्यात येईल. जोरदार टाळ्या कृष्णासाठी देखील. पूर्ण लाईव्ह अपडेट इंस्टाग्राम हँडल हाच करतो आपला अकाउंट. त्यानंतर आपण पाहतोय केतन दादाने आम्हाला सांगितलं की ज्या प्रकारे विकेट ओली होती त्यावरती पूर्णपणे ज्यांनी आम्हाला मदत केली, गवत देण्याचं काम असेल, त्यानंतर पूर्णपणे जे शेणनी सारवण्याचं काम, अर्थातच आमचे गौरव दादा यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल. गौरव वाघ आपण देखील या. बरीच मेहनत त्यांनी देखील केली या स्पर्धेमागे. आपण पाहतोय आज मोठे मोठे खेळाडू इथे खेळतात, त्यांच्यामुळेच खेळतात. 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देखील देण्यात येईल साहेबांच्या शुभ हातचे. जोरदार टाळ्या मित्रांनो. याच्यामुळे विकेट आपण पाहतोय चांगली झाली आहे. पुगल डीजे ते देखील आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये होते. चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला ऐकायला जरूर मिळालं, तर त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. येस, विनंती असेल आपण या. डीजे पुगल आपण या. आपला देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी सन्मानित केलं जातो. या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. येस, डीजे पुगल आपण देखील यायचं आहे. आपण पुन्हा एकदा मैदानावरती तिथे आपण पाहतोय प्रेझेंटेशन सेरेमनी चालू होईल. आणि खऱ्या अर्थानं आपले संरक्षण बॉडीगार्ड अर्थातच बाउन्सर त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. आणि त्यांना देखील साहेबांच्या वतीनं कॅश प्राइज असेल. नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देखील असेल. येस, दोघांनी या. विनंती असेल या सन्मान चिन्ह आपण द्या. बाउन्सर लोकांचा देखील यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येईल. येस, दोघांचंही यथोचित मान सन्मान. यस, बाउन्सर होते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. साहेबांचे बॉडीगार्ड होते. 2000चा कॅश प्राइज त्यांना देखील देण्यात येतोय. 1000 रुपये दोघांनाही कॅश प्राइज. खुश केलाय त्यांना देखील. थँक्यू सो मच. चलो येस, प्रेझेंटेशन सेरेमनीकडे आपण वळूया. आणि तिथे आपण पाहतोय सर्वांचं इथे मात्र नजर लागली आहे. खऱ्या अर्थाने ती ट्रॉफी कधी उचलतात कल्याण संघ याची वाट पाहतात. आणि येस, आपण जाऊया पुन्हा एकदा प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. हॅलो शेख. याच दरम्यान मी विनंती करेन या मुख्य आयोजक स्पर्धेचे सन्माननीय भगवानजी लोटे साहेब, त्याच दरम्यान सन्माननीय संदीपजी लोटे साहेब, अनिताताई लोटे या सर्वांना मी विनंती करेन, संपूर्ण लोटे फॅमिली यस आपण या. तदनंतर विनोददादा लोटे असतील, तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय शैलाताई लोटे देखील, तदनंतर तुषारजी लोटे साहेब. हे संपूर्ण लोटे कुटुंबांना विनंती असेल आपण या. सुशांत दादा आपल्याला देखील विनंती असेल. तदनंतर सोनालीताई लोटे आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील या. साई लोटे, ऋषी, साईबाई आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस, संपूर्ण लोटे कुटुंब आपण पाहतोय इथे उपस्थित झालेत. मेगा फायनल आपण पाहतोय, सामना झाला आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. अतुल यस आपलं देखील स्वागत आहे, आपण देखील या. राहताना एक चांगलं सेटअप आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन फोकस करू एकदा. कॅमेरामॅन हे समोरून थोडंसं साईडला व्हा. अनंत वाघ, मॅगी थोडंसं साईडला व्हा. कॅमेरामॅन फोकस करू. आपण पाहतोय आकर्षक चॅम्पियन ट्रॉफी. यस आपण पाहू शकतात आकर्षक ट्रॉफी, कॅश रोख रक्कम 55,555 रुपये. त्याच दरम्यान
द्वितीय क्रमांकासाठी देखील रोख रक्कम 33,333. मॅन ऑफ द सिरीज साठी गॅलेक्सी A25 हा स्मार्टफोन पाहतोय. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी स्मार्ट वॉच आणि त्यानंतर बॅट्स आपण पाहतोय. इथे मात्र जरूर देण्यात येणार आहे आणि ही आकर्षक चमचमणारी ट्रॉफी आपल्याला जरूर पाहायला मिळते. तर यस आपण वळूया प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. तर यस मी साहेबांना विनंती करेन आपण यापुढे आपल्या शुभाचे प्राइज डिस्ट्रीब्युशन बक्षीस वितरण सोहळा पार पाडणार आहे. प्रथमतः आपण या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी होता कृष्णा जयस्वाल. यस कृष्णा मॅन ऑफ द मॅच काय गोलंदाजी केली होती कृष्णाने. आपण या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. येस अनिताताई लोटे मी यांना विनंती करेन समाजसेविका यांच्या शुभाचे ते सुपूर्द करण्यात येईल मॅन ऑफ द मॅचचा किताब. जरूर जोरदार टाळ्या कृष्णासाठी. आज सर्वांची ज्यांनी मनं जिंकली आहेत कृष्णा, थँक्यू सो मच. धन्यवाद कृष्णा. या सदनंतर आपण पाहतोय वैयक्तिक पारितोषिक प्रथमतः देतोय. प्रथमतः आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर. या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच त्यासाठी आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी आहे. सन्माननीय अंबरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय संदीपजी लोटे साहेब आणि त्याच दरम्यान भगवानजी लोटे साहेब यांच्या वतीने आणि त्याच दरम्यान स्मार्ट वॉच ते देखील त्यांना देण्यात येतोय. बेस्ट फिल्डर ते मी इन्व्हाइट करेन सन्माननीय सचिनजी लोटे साहेब आपण या आपल्या शुभास्ते ते सुपूर्द करायचं बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड. आणि बेस्ट फिल्डर आहे बेस्ट फिल्डरचा जर विचार केला तर आकर्षक टी शर्ट देखील देण्यात येतोय. या आकर्षक टी शर्ट साठी आपण पाहतोय केतन दादा आपण या बरीच मेहनत आपली देखील आहे भरपूर मेहनत त्यांची आहे. बेस्ट फिल्डर अवॉर्ड गोज टू टीम आहे संघ आहे श्री 11 दिवा डोंबोली आणि खेळाडू आहे सन्नी. बेस्ट फिल्डर जोरदार टाळ्या सन्नी साठी. काय कॅच पकडली होती फ्लाइंग मॅन. जोरदार टाळ्या. आपण पाहतोय बेस्ट फिल्डर साठी 360 स्पोर्ट्स अर्थातच अनंत वाघ प्रॉपर रायटर आहेत त्यांच्या वतीने देखील बॅट पाहतोय आकर्षक. त्यानंतर जतीन स्पोर्ट्स अर्थातच उदयजी आहिरे साहेब यांच्या वतीने टी शर्ट आकर्षक जर्सी पाहायला मिळते. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच उत्कृष्ट गोलंदाज सन्माननीय मी विनंती करेन सागरजी लोटे साहेब यांच्या शुभाचे आपण त्या सुपूर्द करायचं आहे. त्यासाठी देखील आपण पाहतोय बेस्ट बॉलरसाठी स्मार्ट वॉच आहे आकर्षक 360 स्पोर्ट्स यांच्या वतीने बॅट. त्यानंतर जतीन स्पोर्ट्स यांच्या वतीने जर्सी आणि सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक भगवानजी लोटे साहेब संदीपजी लोटे साहेब यांच्या वतीने आकर्षक चषक आणि त्याच दरम्यान स्मार्ट वॉच आहे त्याला सुपूर्द करण्यात येईल. उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी मोठमोठ्या फलंदाजाला आपल्या गोलंदाजावरती नाचवलं आणि आपल्याच विभागातील संघ आहे गावदेवी पॅन्थर संघाचा निहार उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्या निहार साठी. 8 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आहेत. 8 विकेट्स. आकर्षक टी शर्ट जर्सी आपण पाहतोय स्मार्ट वॉच तदनंतर आकर्षक बॅट 360 स्पोर्ट्स यांच्या वतीने मॅगी प्रॉपर रायटर आहेत. एक चांगली बॅट दर्जेदार बॅट दोन्ही स्पोर्ट्स आपण पाहतोय जतीन स्पोर्ट्स 360 स्पोर्ट्स टॉप क्वालिटी त्यांची जरूर पाहायला मिळते. जर्सी असतील ट्रॅक बॅट बॉल सर्व काही मिळतील त्यांच्या शॉपमध्ये आपण व्हिजिट नक्कीच करा. तदनंतर मी विनंती करेन सन्माननीय तुषारजी लोटे साहेब आपण या आपल्या शुभाचे बघा बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॅट्समन आपण खऱ्या अर्थाने प्रथमतः देतोय. चुरशीची लढत झाली होती बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज मध्ये रन्स मध्ये परंतु बेस्ट बॅट्समनचा खिताब ज्याच्या बॅटमधून तब्बल 45 धावा त्यांनी कुठल्या आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण साता समुद्र ज्याचं नाव सातत्याने आपल्याला ऐकायला जरूर मिळतं आणि खेळाडू आहे अनंत वाघ मॅगी ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन. जोरदार टाळ्या मिस्टर 360. आकर्षक चषक बॅट जर्सी स्मार्ट वॉच त्याला देण्यात येतोय.
येस थँक्यू सो मच. धन्यवाद मॅगी. वेल प्लेड. चांगला खेळ तुमचा राहिला. आणि नक्कीच खेळताना आपण पाहतोय बॅट ही श्री क्रीडा मंडळाला देतोय मी आपल्या मुलांना. जोरदार टाळ्या मित्रांनो. हे क्रिकेटर आहे, हा क्रिकेटर आहे. पूर्णपणे आपण पाहतोय तो खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन मोठमोठ्या स्पर्धा सध्याच्या घडीला खेळत नाहीये. पूर्णपणे व्यवसाय आहे त्याचा, त्याच्यावरती त्यांनी लक्ष दिलंय. परंतु आता मात्र त्या श्री क्रीडा मंडळ त्यांनी बॅट सुपूर्द केली. जोरदार टाळ्या मित्रांनो. हे व्यक्तिमत्व आहे, दिलदार व्यक्तिमत्व आहे. अनंत वाघ हे त्याचं नाव आहे. मिस्टर मॅगी का म्हटलं जातं ते आता मात्र सिद्ध केलं मित्रांनो. जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. जेव्हा जेव्हा श्री क्रीडा मंडळाचं नाव येतो अनंत वाघ तिथे सातत्याने उभे असतात. येस आणि नाव आपण पाहतोय त्यावेळेस मॅन ऑफ द सिरीज सस्पेन्स आहे तो थोड्या वेळात देण्यात येईल. मॅन ऑफ द सिरीज प्रथमतः आपण देणार आहोत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. सेकंड क्रमांक या स्पर्धेतील रनरअप संघ ठरला आहे. अर्थातच ज्यांनी मोठमोठ्या संघाला मात्र परास्त करून आपल्या विभागातील एक नावाजलेला संघ गावदेवी पॅन्टर सेकंड प्राइज विनर रनरअप. येस केतनजी लोटे साहेब बरीच मेहनत तुम्ही देखील केलेली. यस तुमच्या शुभाचे ते सुपूर्त करायचं आहे. रोख रक्कम 33,333 रुपये आणि आपण पाहतो हे चेक त्याला सुपूर्त करण्यात येतोय. येस अनंत वाघ अँड टीम संपूर्ण निहार असतील. जोरदार टाळ्या. रनरअप संघ या स्पर्धेतील लोटे चषक अंबरनाथचा वर्ल्ड कप द्वितीय क्रमांकाचा मानकरी केतनजी लोटे साहेब यांचे शुभाचे सुपूर्त करण्यात येतोय. साई मुरलियार अँड टीम. साई मुरलियार निखिल असतील निहार आपले बाबू देखील आहेत प्रदीप पाटील. जोरदार टाळ्या या टीम साठी. आपल्या परिसरातील संघ आहे. ताऊ देखील आहेत. पूर्णपणे चेहऱ्यावरती स्माइल आहे. शैलेश आहेत, अनंत वाघ, निहार, निखिल, साई मुरलियार देखील आहेत. चेहऱ्यावरती स्माइल जरूर पाहायला मिळते. 33,000चा मानकरी ठरला. काही कारणास्तव संघ परास्त झाला. चांगला खेळ तुमचा देखील राहिला. येस तदनंतर आपण पाहतोय येस प्रथमतः आपण देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज. मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज मध्ये देखील बरीचशी चर्चा झाली. तदनंतर हे देण्यात आलं आकर्षक चषक आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज सन्माननीय भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी चमचमणारी आकर्षक ट्रॉफी, ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतोय. आणि त्याच दरम्यान कुठेही न पाहणारा असं मॅन ऑफ द सिरीज जिथे आपण पाहतोय फ्री एंट्री देखील आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी सॅमसंग A25 मोबाईल देखील आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजले पाहिजेत साहेबांसाठी मित्रांनो. काय मेहनत आहे. प्रचंड प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं आहे या स्पर्धेला आणि खेळाडूंना. यस मी विनंती करेन ते देण्यासाठी इन्व्हाइट करेन शैलाताई लोटे. आणि त्याच दरम्यान श्राव्या यस श्राव्या देखील आहे. श्राव्या लोटे यांचे शुभाचे, मॅडमचे शुभाचे, भगवानजी लोटे साहेब यांची पत्नी आपण पाहतो इथे सन्माननीय शैलाताई लोटे यांच्या शुभाचे ते सुपूर्त करण्यात येईल ट्रॉफी आणि श्राव्याचे आजचे मोबाईल. यस मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी एनी गेसेस मित्रांनो कोण असेल? नाही नाही चुकीचं आहे मित्रांनो. चुरत झाली होती थोड्याशा धावांमुळे मागे राहिला. आणि तो संघ पुनश्च एकदा तोच संघ गावदेवी पॅन्थर संघ चा नसून चिंतामणी कल्याणचा ठरलाय प्रवीण कणका. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो प्रवीण कणकासाठी. उत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज सॅमसंग A25 अल्ट्रा आपण पाहतोय त्याला देण्यात आलं. त्याच दरम्यान ब्युटिफुल ट्रॉफी. थँक्यू सो मच डीजे. एक मिनिट बघा मोबाईल ओपन करायचा आहे, अनबॉक्स करा कारण की लोकांना देखील वाटते की फक्त बॉक्स दिलाय की काय. पूर्णपणे आपण पाहतोय प्रूफ देखील इथे केलं जाईल. थोडंसं कॅमेरामॅन कडून थोडंसं बाजूला वाद. ताऊ देखील आपण पाहतोय ब्युटिफुल ट्रॉफी. त्यानंतर आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी सॅमसंग गॅलेक्सी A25 अनबॉक्सिंग होते. आणि एक वेगळ्या अभिमानाची गोष्ट आहे. मनामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे वाका ब्युटिफुल फोन आहे आपण पाहतोय.
अनबॉक्स केला जात आहे पूर्णपणे. प्रवीण कनका, सन्माननीय भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब यांनी पुरस्कृत केलेले आपण पाहतोय. कॅमेरामॅनला दाखवायचं आहे. यस, जोरदार टाळ्या. सॅमसंग A25 फोन आपण पाहतोय. कसं वाटतंय प्रवीण, काय सांगशील? खऱ्या अर्थानं ही कितवी मॅन ऑफ द सिरीज आहे तुझ्या लक्षात आहे का? मॅन ऑफ द सिरीज मला कमीच भेटते आणि खूप मेहनत केलेली, खूप प्रॅक्टिस करत होतो आणि आता पण आज मी 3 हप्त्यापासून कंटिन्यू हारतच होतो. पण आमची टीम होती, ते बोलत होते आपल्याला जिंकायचं, आपल्यालाच करायचे जे करायचं, तर मॅच पकडूनच चला. तर तेच झालं, ट्राय केला खूप आणि भेटली. नक्कीच जोरदार टाळ्या. नक्कीच मी सांगेन खऱ्या अर्थानं चिट्टू पावशन त्यांचा संघ आपण पाहतोय 1 ते 1.5 वर्ष झाला हा संघ कुठेतरी मी तर म्हणेन असं म्हणत होते की बॅकफुटला आहे, संघावरती जर विचार केला प्राइज मिळत नाहीये, परंतु आज मात्र संपूर्ण त्या टीमने करून दाखवलं. त्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. काय कमबॅक होतं, थेट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॉपची स्पर्धा आज तुम्ही रेकॉर्ड ब्रेक करून टाकलाय. संपूर्ण टीमला हरवलंय आणि आज संघ विजयी झालाय. बेस्ट लक. नक्कीच तुला भरपूर सार शुभेच्छा नेक्स्ट स्पर्धेसाठी, संपूर्ण टीमला देखील. येस, आणि ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो या स्पर्धेचा चॅम्पियन अंबरनाथचा वर्ल्ड कप कोणी उचलला, उद्या प्रत्येक नाक्यावरती, प्रत्येक चौकावरती ज्याचं नाव असेल आई गावदेवी चिंतामणी कल्याण चॅम्पियन संघ ठरलाय. लोटे चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी विनर. हे संपूर्ण टीम आपण या. आणि त्याच दरम्यान सन्माननीय भगवान शेठ लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब त्यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ती ट्रॉफी, चमचमणारी ट्रॉफी त्या आकर्षक त्यांना सुपूर्द जरूर करायची आहे. कॅश प्राइज रोख रक्कम 55,555 रुपये. जोरदार टाळ्या मित्रांनो. चॅम्पियन संघ या स्पर्धेतील पहिलं पर्व आहे आम्हाला गर्व. चॅम्पियन संघ आई गावदेवी चिंतामणी कल्याण, चिट्टू पावशे अँड टीम, संपूर्ण शाईना असेल, त्यानंतर चिट्टू पावशे असतील, संपूर्ण तिची टीम, प्रवीण कनका, कृष्णा, ज्युनियर कृष्णा, सिनियर कृष्णा. जोरदार टाळ्या. विनंती असेल, 1 मिनिट विनंती असेल. धीरज खऱ्या अर्थाने आमच्या जवळ आला. विनंती असेल सर्वांनी, साहेब 1 मिनिट विनंती आहे आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. धीरज आमच्याकडे आला. धीरज मला बोलतो की दादा लाईन जे विकेटवरती मारलेत ना ते अचूक मारलेत, प्रॉपरली मारलेत आणि जे लाईन मारलेत ना त्या लाईनमॅनसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांनी त्याच्याकडून दिला मित्रांनो. येस, पांडू कोळी आहे, त्यांनी ती लाईन आखली होती आणि तो देखील एक क्रिकेटर आहे. आज मात्र क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. एक भाव दुसऱ्या भावाला मदत करतोय, दान करतोय. दानशूर व्यक्तिमत्व धीरज. धीरजसाठी जोरदार टाळ्या आणि पांडूसाठी देखील जोरदार टाळ्या. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि पूर्णपणे ही स्पर्धा आपण पाहतोय. भगवानजी लोटे साहेब इथे उपस्थित आहेत. काय म्हणणार, पूर्णपणे आपण पाहतोय टीम वर्कच आहे पूर्ण. आपण पाहतोय 16 समाप्त झालाय, शेवटचा क्षण देखील आलाय. उद्यापासून प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये दखल होईल आणि पूर्णपणे जर पाहिलं तर 365 दिवस या स्पर्धेची आपण वाट पाहणार आहोत. नक्कीच हे सर्व श्रेय ॲक्च्युली सर्व प्लेयर्स लोक, क्रीडा रसिक आणि माझ्या मंडळाचे सर्व मित्रमंडळ यांचंच आहे. आणि जास्त श्रेय मी तर माझा भाऊ केतन लोटे ह्याला नक्की देईल. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येते आता जर मी जास्त इमोशनलमध्ये बोलेल की खूप सारं त्याने खूप मेहनत घेतली ॲक्च्युली. तो झाला, मॅगी झाला, गोरख झाला, रोहित, भुऱ्याचे खूप जण आहेत. त्यांनी खूप मनापासून मेहनत घेऊन या सगळ्या गोष्टी केल्यात आणि खरंच हे श्रेय सर्व त्यांचं आहे. मी तर फक्त एक माध्यम आहे, बाकी काय नाही. मी फक्त पैसे द्यायचं काम केले, पण बाकीचे हे सगळं म्हणजे मानसिक सगळ्या गोष्टी त्याने केल्यात, ह्या सगळ्या ह्या लोकांनी केल्यात. माझं काही श्रेय नाही याच्यामध्ये. खरंच केतन, हॅट्स ऑफ यू भाई, सिरियसली हॅट्स ऑफ यू. मी जास्त इमोशनल झालो ॲक्च्युली. थँक्यू सो मच भाई.
जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. भाविक आहेत, डोळ्यामध्ये देखील अश्रू आपल्याला पाहायला मिळतात. ते खुशीचे अश्रू आहेत. मेहनत मी देखील पाहिली आहे. प्रत्येक 6 महिन्याआधी आपण पाहतोय, मला केतनदाचा फोन आला, आपण ही स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने मेहनत भरपूर लागणार आहे, सर्वांची साथ देखील तेवढीच लागणार आहे. भगवान दादा आपल्या पाठीशी आहे, संदीप दादा आपल्या पाठीशी आहे. आपण कशा प्रकारची ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करायची पूर्णपणे प्लॅनिंग चालू होती आणि पूर्णपणे ती प्लॅनिंग मी तर म्हणेन केतनदाच्या खांद्यावरती होती. आणि काय सांगशील, आज डोळ्यामध्ये पाणी, अश्रू आहे, खुशीचं आपण पाहतोय हा मौका पूर्ण आणि खुशीचे यावेळेस डोळ्यातून अश्रू येतात, काय सांगशील? हे बघा, माझ्या मंडळाच्या पोरांनी मला कधी नाही बोललं नाही कोणत्या कामासाठी, खास करून जवळचे सगळे पोरतोय. त्यानंतर मला माझे लांबचे मित्र किंवा जवळचे मित्र समजा साईभाई, मॅगी, बाबू, ताऊ, नंदूबाई, बिट्टू यांनी मला फोनवर बॉन्डिंग केली माझ्याशी. नंतर मृत्यू झाला माझा, यांनी मला सल्ले चांगले दिले, त्याच्यामुळे सक्सेस झालं. नक्कीच, थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. आपल्या हक्काचा माणूस केतन दादा, यासाठी जोरदार टाळ्या. पूर्णपणे मेहनत आहे ही. नक्कीच एक्स्ट्रा आपण पाहतोय, मगाशी आपण उल्लेख केला की एक्स्ट्रा विनर टीमला 5,555 रुपयाचं अजून कॅश प्राइस त्यात ऍड केला जाईल आणि ते साहेबांच्या शुभाचे जरूर त्याला देण्यात येणार. येस, विनर टीम चला या. समर्थ कांबळे बघा आपल्या घरून आपल्याला बोलवतात, आपण लगेच जा घरी. येस, वेदांत लांगी आणि त्याच दरम्यान साई लोटे यांच्या वतीने देखील 5,555 रुपयाचं कॅश प्राइज हे मुळशी तालुक्यातून आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने मॅच पाहत होते, आनंद घेत होते. बघा समर्थ कांबळे, आपण लगेचच घरी जायचं विनंती असेल, आपल्याला कॉल आलाय. येस, इथे आपण पाहतोय ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कंप्लीट झालंय असं मी जाहीर करेन आणि मी इथे नक्कीच थांबेन, कारण की आपण पाहतोय पुनश्च एकदा आपण 365 दिवसानंतर भेटणार आहे मात्र नक्की आहे. आणि असं मी ते जाहीर करतो की संपूर्ण झाली स्पर्धा. जसं विकीदादा आहेत. हॅलो. आणि 2 दिवस ज्यांनी खूपच चांगल्याशी कॉमेंट्री केली आमचे अनुज मोरे, आमचे मित्र, यांच्यासाठी श्री भगवानजी लोटे यांच्याकडनं 5,000चं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. ते सगळे टाळ्या वाजवायचे ज्यांना आवडली यांची कॉमेंट्री, खूपच चांगलं कॉमेंट्री यांचं. हॅलो यस, थँक्यू सो मच. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय अंबरनाथचा वर्ल्ड कप इथे थांबला नाहीये. पुनश्च एकदा सीझन 2 बिग धमाका ब्लिक ब्लास्ट पुढच्या वर्षी घेऊन येणार आहे. त्याचे आयोजक देखील आपण पाहतोय सन्माननीय भगवानजी लोटे साहेब आणि त्याच दरम्यान संदीपजी लोटे साहेब आणि संपूर्ण लोटे कुटुंब, श्री क्रीडा मंडळ पुनश्च एकदा याच मैदानावरती हाच जल्लोष, हाच थरार घेऊन पुढच्या वर्षी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. 365 दिवस आपण वाट पाहणार होतो आणि यावेळेस मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद, थँक्यू.